श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षात एकादशी तिथी येते आणि प्रत्येक एकादशीचं नाव व महत्त्व वेगवेगळं असतं। दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशीचे व्रत केले जाते। हिंदू पंचांगानुसार यावर्षी मोहिनी एकादशी तिथी शनिवारी म्हणजेच 18 मे रोजी सकाळी 11:22 सुरू होईल, तर रविवारी म्हणजे 19 मे रोजी दुपारी 1:50 समाप्त होईल। मोहिनी हा भगवान विष्णूंचा एकमेव स्त्री अवतार आहे, जो त्यांनी समुद्र मंथनानंतर बाहेर पडलेल्या अमृत पात्राचे रक्षण करण्यासाठी घेतला होता। मोहिनी एकादशीला 5 शुभ योग तयार होत आहेत। अमृत सिद्ध, सर्वार्थ सिद्ध योग। याशिवाय या दिवशी शुक्र आणि सूर्य वृषभ राशीत राहणार असल्याने शुक्रदित्य आणि राजभंग योग तयार होत आहेत। या योगांच्या शुभ प्रभावाने आपल्या जीवनात शुभता येईल, आपल्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतील आणि आपल्या संपत्तीमध्ये अपार वाढ होईल। या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची विधिवत पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे आहेत। हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व विघ्न दूर होतील। आणि म्हणूनच मोहिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला घरात या झाडाचं फक्त एक फूल घरी आणायचं। हे फूल घरी आणल्यामुळे रात्रीतून नशीब चमकून आपला भाग्योदय होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्याला 7 पिढ्या धन दौलतची कमतरता पडणार नाही। अतिशय प्रभावी असा हा उपाय की ह्याला सेवासुद्धा म्हणू शकतो, जी प्रत्येकाने मोहिनी एकादशीच्या दिवशी करायची आहे। त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाला विशेष असं महत्त्व आहे आणि त्यात एकादशी तिथी ही श्री हरी विष्णूंना समर्पित आहे आणि या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा विधिवत पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं। मोहिनी एकादशीच्या दिवशी जर आपण श्रीहरी विष्णूंना या 4 फुलांपैकी कोणतंही एक फूल जरी अर्पण केलं, तर त्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दोष, सर्व दारिद्र्य, सर्व अडचणींपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे। या फुलांमधनं सगळ्यात पहिलं फूल जे श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ते म्हणजे कमळाचं फूल। हे फूल शुद्धता, ज्ञान आणि सौंदर्याचे प्रतीक आहे। हे फूल जर आपण श्री हरी विष्णूंना अर्पण केलं, तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढ्या पण संकट आहेत, विघ्न आहेत, अडचणी आहेत, त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळते। श्री हरी विष्णूंची अनेक नामं आहेत, त्यामध्ये एक नाव त्यांना दिलेलं आहे ते म्हणजे कमळनयन, कारण त्यांनी आपला जो डोळा होता, कमळासारखा जो आपला डोळा होता, तो महादेवांच्या चरणावर अर्पण केला होतं आणि त्यामुळे त्यांना कमलनयन हे नावसुद्धा प्राप्त झालं होतं आणि त्यांच्या या मोठ्या त्यागामुळे महादेव त्यांच्यावर प्रसन्न झाले होते आणि त्यांनी श्रीहरी विष्णूंना या तिन्ही जगाच्या देखभालीची जबाबदारी दिली होती आणि भगवान विष्णूंना सुदर्शन चक्रही दिलं होतं। दुसरं फूल जे श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ते म्हणजे चंपाचं फूल। भगवान विष्णूंना चंपाचं फूल अर्पण केल्याने व्यक्तीला सुख, समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होते। हे फूल शुभतेचं प्रतीक मानलं जातं। तसंच हे फूल अर्पण केल्याने आपल्या कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतातच होतात, पण त्याचबरोबर आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा संचारसुद्धा होतो। तिसरं फूल जे श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ते म्हणजे मोगऱ्याचं फूल। भगवान विष्णूंना मोगऱ्याचं फूल प्रिय आहे। हे फूल अर्पण केल्याने आपल्याला मनशांतीची प्राप्ती होते। बऱ्याचदा काय होतं, आपल्याकडे खूप पैसा आहे, खूप धन दौलत आहे, पण मनाला शांती नाही आहे, सुख नाही आहे, तर हे फूल आपण श्रीहरी विष्णूंना अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख हे परत मिळतं। यामुळे आपल्याला धनाची सुद्धा प्राप्ती होते, त्याचबरोबर आपल्या कठीणातील कठीण इच्छा आणि मनोकामनासुद्धा पूर्ण होतात।
चौथं फूल जे श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे ते म्हणजे गुलाबाचं फूल. असं म्हटलं जातं की भगवान विष्णूंना गुलाबाचे फूल अधिक आवडते. हे फूल अर्पण केल्याने सुख समृद्धीचे आशीर्वाद आपल्याला श्री हरिविष्णूंकडनं प्राप्त होतात. जीवनातील अनेक समस्यासुद्धा दूर होतात. त्याचबरोबर जर आपल्या कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर त्या दोषांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते. आणि म्हणूनच मोहिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला आवर्जून या 4 पैकी किमान एक फूल तरी श्री हरिविष्णूंना अर्पण करायचं. तुम्ही 4ही फुलं अर्पण केली तर उत्तमच आहे. हे फूल अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्याला सुख, समृद्धी, ऐश्वर्याची प्राप्ती होते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. ही स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.